आपल्याला लाभलेले आपले दुसरे प्रमुख पाहुणे समीर जोशी सर यांची थोडक्यात मला ओळख करून देते. बाकीची अजून प्रमुख ओळख सर तुम्ही पण द्यावी मुलांना अशी आमची अपेक्षा आहे. तरी समीर जोशी सर अभियंता आणि MBA असलेले 26 वर्षाहून अधिक, तर असे अभियंता आणि MBA असलेले 26 वर्षाहून अधिक कॉपरेटिव्ह अनुभव आहे त्यांना. आज त्यांना एक मार्गदर्शक आणि उद्योजक म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. ते 2 उपक्रमांचे संस्थापकही आहेत. त्यांच्या कंपन्यांनी वैद्यकीय उद्योगांसाठी नोकरीसाठी तयार असलेल्या उमेदवारांना तयार करून घेतात. विशेषतः आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव असं त्यांनी पाडलेला आहे. 2017 मध्ये त्यांच्या स्थापनेपासून त्यांच्या योगदानाची महाराष्ट्र स्टार्टअप पुरस्कार, स्टार्टअप इंडिया पुरस्कार आणि वर्ल्ड काँग्रेस इनोव्हेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांना दखल घेतलेली आहे सरांच्या कामगिरीची तरतनं. तर पुढचं मी सरांना विनंती करते आणि सरांच्या हाती गतिविधी देते की सर आमच्या मुलांना तुम्ही आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद निशा बेस, माझी चांगली ओळख करून दिल्याबद्दल. सो मंचावरती उपस्थित दीपा मॅडम, त्यांचा आत्ताच स्वयंरोजगार आहे त्याच्यावरती आणि मी काही चर्चा करायच्या आधी एक कडकडी टाळ्यांनी थँक्स म्हणून त्या भावना पाहिजे. मी स्वतःला असा भाग्यवान समजतो की भाऊंचा आणि माझा परिचय असा ऍक्सिडेंटल झाला आणि त्याचं रूपांतर इतक्या घट्ट अशा एक मैत्रीत झालाय आणि बरंच काही शिकता येईल, बरंच काही घेता येईल याचा आनंद मला होतो. व्हेनेवर आय मीट यू. थँक्यू व्हेरी मच सर. सो माझा छोटासा परिचय म्हणजे जो निशानी करून गेला, निशा बरोबर आहे ना. सो एक अभियंता, इंजिनियर आणि नंतर मॅनेजमेंट डिग्री घेऊन मी 25 वर्ष रोजगारात होतो. पण आता आपला स्वयंरोजगाराचा विषय झाला म्हणून मी त्या दोघांना संग्रहित करतो माझा परिचय. आणि 2017 पर्यंत मी रोजगारात होतो, म्हणजे मी कोणाच्या तरी संस्थेत, कंपनीत काम करत होतो. आणि 2017ला जे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की जो काही घाम काळाचा आहे, जे काही रक्त आठवायचं आहे ते दुसऱ्या कोणासाठी आठवण्यापेक्षा स्वतःसाठी आठवायचं आहे. आणि म्हणून 2017 पासून ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ते तो बदलाव आणून, ते परिवर्तन आणून 2017 पासून आम्ही स्वयंरोजगारात आहोत पुढे. बरं, आता पुढच्या विषयाला जायचे. हे सगळे 10वी 12वीचे विद्यार्थी गण तिथे 10वी 12वी हो नाही नाही, मग 12वी नाही, 10वी नाही, डिग्री होल्डर्स. व्हेरी गुड. किती लोक 10वी वाले आहेत आता इथे? ओके. किती 12वी वाले आहेत? आत्ताच रिझल्ट लागलेले आहेत. आणि बाकीचे आहेत ते डिग्री होल्डर आहेत सगळे? हात वरती डिग्री होल्डर. वा, व्हेरी गुड. सो सर्वप्रथम म्हणजे आता जो 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, त्यामुळे सर्वांचं अभिनंदन. जे पास झाले त्यांचं अभिनंदन, जे पास नाही झाले त्यांचं तर अजून अभिनंदन. असं का? कारण आपल्या इथे शिक्षणाचं मूल्यमापन हे तुला मार्क किती आणि तुला मार्क म्हणून तू हुशार हे झालं, हाच आधी एक चुकीचा पायाभूत आपण घातलेला आहे. त्याला आपण चॅलेंज करतो. करेक्ट. म्हणजे आता मी जेव्हा विषयाला हात घालेन, मला विषय हा मेन वैद्यकीय सेवा आणि मेडिकल एज्युकेशन मध्ये काय करिअर संधी आहे त्याच्याविषयी आहे. जरी मी त्याच्याविषयी बोलणार आहे तरी मी एकंदरीतच एज्युकेशन आणि स्किलिंग या विषयाकडे जास्ती वाढणार आहे, अनुमती असेल. आता तुम्ही सगळे 10वी पास आहात, 10वी पास नाही आहात, 12वी पास आहात, 12वी पास नाही आहात किंवा डिग्री होल्डर. कारण आपल्याला ते कागद मिळाला की आपल्याला एक आयडेंटिटी येते की मी 10वी पास आहे किंवा 12वी पास आहे किंवा डिग्री होल्डर आहे. करेक्ट. पण त्या कागदाने मी जेव्हा कोणाला प्रश्न विचारतो, कारण आमचं वेगवेगळ्या कॉलेजात ना, वेगवेगळ्या शाळात ना एक उद्बोधन असतं मुलांसाठी की पुढच्या वाटचालीला काय करायचं मुलांनी. आणि त्यामुळे मी डिग्री होल्डरना सुद्धा जेव्हा प्रश्न विचारतो की तू BSc आहेस, तू BE आहेस, अभियंता आहेस, एक प्रश्न असतो मला, तू काय करू शकतोस? आणि हा जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा बऱ्यापैकी मुलं निरुत्तरित राहतात. आणि या मुलांचा काहीही दोष नाही.
आपल्याकडे 2 इंग्रजी शब्द आहेत आपल्या डिक्शनरीमध्ये आणि तेवढं इंग्रजी डेफिनेटली आपल्याला सगळ्यांना माहिती. एक असतं एज्युकेशन आणि दुसरं असतं स्किलिंग. आहेत दोन्ही शब्द ऐकलेले आहेत आपण. एज्युकेशन आपल्याला काय देतं, म्हणजे एक कागद देतो आपल्याला, एक पत्रक मिळतं आपल्याला, पास फेल. पण आपण नीट विचार केला तर एज्युकेशन हे आपल्याला नाही म्हटलं तरी थोडं नॉलेज देते, माहिती देतं चांगलं. त्याच्यात काही दुमत आहे, माहिती मिळते आपल्याला, जे काही शिकतो त्यातला माहिती मिळते. स्किलिंग काय देतं, या प्रश्नाचं उत्तर देतं की तू काय करू शकतोस. एनिथिंग दॅट वी डू बाय माइंड, बाय हँड्स, बाय लेग्स, ह्याला आपण स्किलिंग म्हणतो, जे नॉट नेसेसरी एज्युकेशन देतं. फरक लक्षात येते तुम्हाला. एज्युकेशन मध्ये मला माहिती आहे ह्याचं उत्तर आपण देऊ शकतो आणि स्किलिंग मध्ये मी हे करू शकतो ह्याचं उत्तर देऊ शकतो. हा फरक आहे त्या दोघांचा. आणि आम्ही जे 2017 पासून जी जर्नी चालू केली आहे ती आम्ही एज्युकेशन अँड स्किलिंग अशी जर्नी चालू केली. त्यामुळे आमच्या इकडनं पास होणारी जी मुलं आहेत त्यांना या दोन्ही प्रश्नांची उत्तर देता येतात. मला हा विषय माहिती आहे, त्याचं ज्ञान मला आहे, जे मला त्या एज्युकेशन सिस्टीमने दिलं, जी ही आमची एज्युकेशन सिस्टीम आहे. आणि ह्याच माहितीद्वारे मी हे जे काम करू शकतो त्याचं स्किल डेव्हलपमेंट सुद्धा आम्हाला ह्या संस्थेने करून दिली. ह्या दुहेरी ऑब्जेक्टिव्हने आमची संस्था चालू झाली. त्याचं नाव आहे आय ट्रान्सफॉर्म. काय नाव आहे जरा रिपीट करा. आय म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, डोळा का नाही. आय म्हणजे मी, पण त्या आय ट्रान्सफॉर्म मध्ये मी म्हणजे मी समीर जोशी हा उद्देश नाही. आय इज ऑल इंडिव्हिज्युअल्स ज्यांची इच्छा आहे की माझ्या जीवनात असा काहीतरी बदलाव आणायचा आहे मला की ज्याने मी माझं आयुष्य स्वतःच्या पायावर उभं राहून जगायला शिकणार आहे. हे जे वाटतंय, ज्या इंडिव्हिज्युअलला वाटतंय त्या इंडिव्हिज्युअलशी आम्ही कनेक्ट होतो आणि त्यातनं ती ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे परिवर्तनाची प्रोसेस चालू होते. लक्षात येते मी काय म्हणतोय ते. हे ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या संस्थेचं, ज्याला पण आम्ही आय ट्रान्सफॉर्म असं नाव. ही ओळख आहे, म्हणजे जी मला निशा बोलली की उरलेली ओळख तुम्ही करून द्या, तर ही ओळख मला तुम्ही आम्हाला करून द्यायची की आम्ही कोण आहोत. हे अवॉर्ड मिळाले वगैरे सगळं ठीक आहे, पण आमचा कामाचा उद्देश काय आहे की ही जी बेसिकली युवा शक्ती आहे जी सगळ्या आपल्या देशाची, त्या युवा शक्तीला स्वतःच्या पायावर उभं करून स्वयंरोजगार किंवा रोजगार ह्याच्यासाठी तयार करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. व्हेरी क्लिअर. आता विषयाला हात घालूया की ज्याच्यासाठी मला बोलवलं. मेडिकल, हेल्थ केअर, हे शब्द माहिती आहेत. हेल्थ केअर, मेडिकल, तर ह्याच्यात काही इंग्लिश हिंदी मराठी करायची गरज नाही आपल्याला. हो किंवा नाही. हो गुडगुलू मी त्यांना का बोलायला लागतो त्याच्यासाठी. सो आपण थोडं मागे जाऊया, म्हणजे हेल्थ केअर आणि मेडिकल या विषयाला हात घालायचा आणि त्याच्यातनं काय होईल, एक अवेअरनेस आपल्याला येईल की आपण आज हेल्थ केअर विषयी का बोलतोय. ठीक आहे, थोडं म्हणजे आपण 100 वर्ष मागे जाऊया. म्हणजे तुम्हाला हे सूचित करू इच्छितो की आज हेल्थ केअर विषयी एवढं काय चांगलं घडतंय आणि त्याच्यात का चांगल्या अपॉर्च्युनिटी असं लोक म्हणतात. तो जो बदलाव आहे तो बदलाव कसा आहे ह्या विषयी तुम्हाला सांगतो. तप और अप ह्या स्टोरी 100 वर्ष म्हणजे काय झालं, 1925 असं पण एक इयर पकडून चालू. आता 3-4 गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यात सांगू इच्छितो की काय बदलाव झालाय when we talk about हेल्थ केअर. पहिला जो पॅरामीटर आहे आपण त्याला म्हणतो लाईफ एक्सपेक्टन्सी. हे सांगतो मराठी आणि हिंदीत. एखाद्या मनुष्याला जीवनकाल किती मिळतो त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतात, ऍव्हरेज लाईफ ऑफ अ पर्सन. हे मी जर का असं 100 वर्षापूर्वी गेलो तर ती लाईफ एक्सपेक्टन्सी फक्त 30 वर्ष जेमतेम होती. किती वर्ष? 30 वर्ष. किती आहे लाईफ एक्सपेक्टन्सी आपली आजच्या काळाला?
सहज 70 ते 75 म्हणजे एवढे वर्ष माणूस जगू शकतो आजच्या काळात. त्या काळात तेवढा जगत नव्हता. ह्याचं काय कारण असू शकेल? त्या काळात तशी औषधं, तशी आरोग्य सेवा ही प्रगल्भ झालेली नव्हती. हा एक पहिला मुद्दा. आता त्याच्यानंतर एक तुम्हाला मी सांगितलं, आता 10वी 12वी सायन्स कॉमर्स आर्ट्स सगळी मुलं आहेत, राईट? 10वीला आपण थोडं तरी विज्ञान शिकलेलं. पेनिसिलिन हा शब्द ऐकलेला आहे? पेनिसिलिन, अँटीबायोटिक हे ऐकलेलं आहे आपण? औषध येणं काय त्याचं एक अँटीबायोटिक घेऊन टाकणे आपल्याला हवायला लागते तापाला. आपण याचं अँटीबायोटिक घेतो. त्याच्या मुळाशी हा पेनिसिलिनचं संशोधन जेव्हा आपण मेडिकल हे जे म्हणतो ना क्षेत्र 1925 ते 2025 हा कम्पेअर करतो, त्याच्यात 3 क्रांतिकारक शोध लागले या मेडिकल क्षेत्रात, ज्यांनी आपली लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ही 30 वरून 70 वरती आली. पहिला आहे पेनिसिलिनचा शोध, की ज्यांना अँटीबायोटिक जन्माला आली, त्यामुळे आरोग्याला अजून पुढे न्यायला औषधांची निर्मिती झाली. दुसरं आहे जे आपल्या सगळ्यांना आहे, टीका लगाव बच्चों को, वॅक्सिनेशन. एक संशोधन हे प्रचंड क्रांतिकारी झाले. आणि तिसरं जे आता आपण वापरतोय, की जे आधीपासून पण वापरतो, पण ORS, ह्याचा पण एक जन्म झालाय. आज म्हाताऱ्या आजी आजोबांना आपण ORS दिलं की त्यांचा तर्जना परत येतो, कारण त्यातनं गेलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, वेगवेगळे जे छान खनिज त्याच्यातनं जातात, त्यातने परत लॉंजिव्हिटी वाढायला लागली. या 3 गोष्टींनी हे तब आणि अप हे जे झालंय ते 30 वर्षापासून 70 वर्षापर्यंत झालंय. हा पहिला हेल्थकेअरचा चेंज. दुसरा चेंज जो हेल्थकेअर मध्ये झालाय तो आहे आपला जन्म आणि मृत्यू याची प्रोसेस. तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचार, त्यांचा जन्म कुठे झाला? कुठे झाला त्यांचा जन्म? घरी झाला. करेक्ट? एक्झॅक्टली राईट. आज जो बाळ जन्माला येते तो कुठे येते? घरी येते का जन्माला? ते कुठे येते? हॉस्पिटलला येते. पण ते जे बाळ जन्माला आलं होतं 1925 साली, ते जेव्हा म्हातारं झालं बाळ, तेव्हा त्याचा मृत्यू कुठे झाला? हॉस्पिटलात. कारण आजार पण ते घरी त्याला करता येणार मग त्यांना हॉस्पिटलात न्यायला लागलं आणि मृत्यू हा हॉस्पिटलात होता. आज मृत्यू कुठे होत आहे? जेव्हा ओल्ड एज येतं तेव्हा आणि आम्हाला हमको कुछ करना नहीं, आम्ही घर पे हम लोग पॅलिएटिव्ह केअर करके, आणि मृत्यू हा घरी व्हायला लागला. पण किती रिव्हर्स झालाय बघा. जन्म घरी, मृत्यू हॉस्पिटलात. जन्म हॉस्पिटलात, मृत्यू घरी. आहे ना? चेंज झालाय की नाही? तिसरा महत्वाचा चेंज झालाय. आज किती वेळा आपण ऐकतो की डायरियाने माणूस मेला, इन्फ्लुएन्झाने माणूस मेला, टीबीने माणूस मेला. हे जे डिसीजेस तब होते की ज्यावेळी एवढी औषध निर्मिती झालेली होती आणि एवढं प्रिव्हेंटिव्ह केअर केलेली नव्हती, त्याला कम्युनिकेबल डिसीजेस असं म्हणतात. काय म्हणतात? संसर्गजन्य रोग. हे तब असं प्रमाण. अब क्या है स्थिती? अरे तो 40 वर्षाचा काळ सकाळी चहा पित होता, कार्डियाक अरेस्टने गेला. काय होता माझ्याबरोबर बसलेला? एक टिपिकल डायलॉग जो यंगपणी कोणी समजा घेत असं हो नाही कधी कोणाच्या आयुष्यात, पण आपण पाहतो इकडे तिकडे. त्यांना डायलिसिसला जायला लागतं दर आठवड्यात 3दा. होते की नाही असं? मेरा बच्चा डिप्रेशन में है, होतं की नाही असं कधी कधी? नर्वसनेस आ गया है. ही जी सगळी बदलती डिसीजेस आहेत त्यांना नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतात. कोणाला हार्ट अटॅक आला असेल आणि त्याला आपण शिरलो की त्याच्याजवळ गेलो, आपल्याला हार्ट अटॅक येतो का? तो इन्फेक्शन आहे का? नाही. हे जे आज सगळे आजार आहेत त्याला आपण जीवनशैलीशी निगडीत असलेले आजार असं म्हणतो, ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो. हा तिसरा मेन चेंज आहे हेल्थकेअर. आणि चौथा जो आहे ज्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत, ती आरोग्य सेवा जी दिली जाते तो जो चेंज झाला. म्हणजे आज तुम्ही हॉस्पिटल बघितली तर एकच हॉस्पिटल असतं, पण त्याच हॉस्पिटलला तुम्हाला लिव्हर, किडनी, हार्ट, ब्रेन, नर्वस ब्रेकडाऊन ह्या सगळ्याच्या ट्रीटमेंट होतात. त्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं म्हणतात. म्हणजे गॉन आर द डेज की ज्याच्यात एक डिस्पेन्सरी होती, जे फक्त प्रसूतिगृह होतं, जे एकाच टाईपचं काम करायचं, तसं आज हॉस्पिटल करत नाही. आज हॉस्पिटलात 50% हा मेडिकल स्टाफ असतो आणि 50% हा नॉन मेडिकल स्टाफ असतो. आणि याच्याविषयी आज आपण बोलणार. तुम्हाला समजतंय काय काय आपलं चाललाय तो, की काय हेल्थकेअर मध्ये पहिला चेंज झालाय हे पहिला आपल्याला कळू दे.
कारण हेल्थकेअर हा इतका स्पेसिफिक विषय आहे की याच्या स्पेलिंग शिवाय आपला जास्ती संबंध त्या गोष्टीशी येत नाही. हेल्थ एवढंच आपल्याला स्पेलिंग माहिती आहे की ज्याला आपण आरोग्य असं. हा पहिला मुद्दा मला तुम्हाला नीट समजायचा होता की हेल्थकेअर मध्ये काय आहे आधी आपल्या डोक्यात फिक्स होते. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आणि जो आपल्या सगळ्यांना शिवलेला येणं प्रकार येणं 2020 साली काय घडलं? काय आलं? जोरात बोला, काय आलं? करोना. करोना. करेक्ट? त्या एका छोट्या विषाणूनी पूर्ण दुनियेची वाट लावून टाकली, हो की नाही? त्या करोनाने आपल्याला खरंच आपण त्या लहानपणापासून शिकवत आलोय आरोग्य हाच खरा दागिना. हेल्थ इज रियल वेल्थ हे शिकवून दिलं, दाखवून दिलं लोकांना. त्या करोनाने असा काही एक बहिष्कार घातला होता का की मी जे उंच इमारतीत राहत आहेत त्यांना मी चावणार नाही, जे स्लम एरियात राहत आहेत त्यांनाच चावणार, जो काळा आहे त्याला मी चावणार नाही, जो गोरा आहे त्याला मी चावणार, जो गरीब आहे त्याला चावणार नाही, जो श्रीमंत आहे त्याला मी चावणार, असं नाही केला भेदभाव. इट वॉज रॅम्पंट. आणि म्हणून हे सत्य दाखवून दिलं की ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याला मी नाही शिकवणार. बरोबर आहे? आणि त्यातनं काय शिकलो आपण? आज पल्स ऑक्सिमीटर हे काही नवीन आहे का तुम्हाला शिकायला? प्रत्येकाच्या घरी थर्मामीटर आधीपासून होता, पण कोरोना ने सांगितलं अरे भैया वो एसपीओ के लिए पल्स ऑक्सीमीटर भी घर पे रखो, हम रखना चालू कर दिया. हात कसे धुवायचे आई सांगून कंटाळली, अरे खेळून आल्यास हात धुवून जेवायला बस. आपण आधी नाही करायचं ते 2020च्या. 2020 नंतर बाहेर अरे जरा हात धुत रे बाबा, त्या मित्राला थापी मारून आलो, काय फोकत होता तो. करतोय की नाही आपण? हे जीवनातले जे अमूलाग्र बदल घडवले गेले ते करोनाने करायला लावले. आधी पण करोनाच करायचं ते. काय आहे तू कडकड करते, काय हातपाय धुवे का जेवायला बस, 2-2 आंघोळ करायला सांगतेस. माणसं 3-3 आंघोळ करायला लागली नंतर पाणी असेल तर. माहिती सेन्सिटिव्ह आहे त्या बाबतीत. तर हा एक महत्वाचा बदलाव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला करोना. बरं, जेव्हा करोनामध्ये आमची संस्था ज्याला जम्बो कोविड सेंटर जी चालायची त्यावेळी आरोग्य सेवेची आउटलेट्स म्हणून, त्यावेळी जवळ आम्ही जे बघितलं ना ऍज अ हेल्थकेअर ऍज अ सेक्टर, त्याच्यात एक गोष्ट अतिशय चांगल्यापणे आम्ही शिकलो. ऑक्सिजन सिलेंडर कमतरता होती पण ती भरली गेली. बेड्स कमतरता होती पण ते भरले गेले. रेमडेसिवीर शॉर्टफॉल होता पण तो आणला गेला परत. जे आणलं गेलं नाही, जे आजही कमतरता आहे ते आहे म्हणजे स्किल्ड मनुष्यबळ. ते आजही कमतरता आहे प्रत्येक हॉस्पिटलला. तुम्हाला डॉक्टर आहेत पण डॉक्टरच्या हाताखाली काम करणारी माणसं नाही. रेडिओलॉजिस्ट आहे पण त्याला मदतीला लागणारा एक्सरे टेक्निशियन आज मिसिंग आहे. सीटी टेक्निशियन मिसिंग आहे. पॅथॉलॉजिस्ट आहे पण लॅब मध्ये प्री एनालिटिकल आणि पोस्ट एनालिटिकल टेस्ट करणारा माणूस मिसिंग आहे. न्यूरोलॉजिस्ट आहे, यूरोलॉजिस्ट आहे पण न्यूरोलॉजिस्टला तो ईईजी टेक्निशियन जो इथे सगळं लावून ब्रेनचा मॅप करतो तो माणूस मिसिंग आहे. यूरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट आहे पण त्याला डायलिसिसला चढवणारा माणूस मिसिंग आहे. ही आजची व्यथा आहे आणि ती अतिशय प्रकर्षाने आपल्या देशात नाही बाहेरच्या देशातही जाणार. आणि त्याविषयी आजचं माझं थोडं तुमच्याशी एक पुढचा 15-20 मिनिटं मी एक चर्चा करणार. म्हणजे त्यातला करिअरसाठी काय याची दिशा तुम्हाला सांगली मिळेल. आतापर्यंत ओके सगळं, जास्त डोक्याला नाही जात आहे असं नाही आहे ना? पोचतोय मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित? परफेक्ट. आता आपण आपल्या इन जनरल आता कसं आहे सगळा युथ इथे भरलेला आहे. आपण आपल्या देशाकडे सुद्धा बघितलं ना, आपल्या देशाची लोकसंख्या काय आहे? 140 कोटी प्लस झाल्या. पण चायना हा दुसरा आपल्या सर्वात लोकसंख्या असलेला देश आहे, त्याला सुद्धा आपण टेक ओव्हर केला. आपण नंबर 1 लोकसंख्येचा देश आहे. आता या लोकसंख्येच्या देशात जास्तीत जास्त लोकसंख्या कोणाची माहिती आहे तुम्हाला? तुमची म्हणजे कोणाची? यंग पॉप्युलेशनची, जे 29 वर्षापेक्षा खालचे. काश मैं 20 साल 30 साल बाद जन्म लेता तो मैं आपके साथ बैठता. पण अपॉर्च्युनिटी एवढ्या तुम्हाला आता
आपण जे सगळे नारेबाजी ऐकतोय की आजची युवा शक्ती असं का बोलताय? कारण या 140 कोटीच्या देशात 60% संख्या तुमची आहे. म्हणजे काम करणारे हात जास्ती आहेत आणि डिपेंडंट हात हे कमी आहेत. आणि ह्याला त्याने गोल्डन नाव दिलंय डेमोग्राफिक डिव्हिडंड. कमावणारे जास्ती आणि तसे नुसतेच खाणारे कमी. अशी ऍक्च्युअली आपली लोकसंख्येची एक चित्र ते काढतात. ते चित्र आहे बघा ना. इथेच खर्च भरला की नाही बरोबर. म्हणजे आता कोणी आज उभं लागेल त्याला मागे. सो ह्या लोकसंख्येला म्हणून आपण म्हणजे आपले माननीय पंतप्रधान काय म्हणतात, आपला कंट्री हे ह्युमन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे. कॅपिटल म्हणजे राजधानी. देशाची राजधानी कुठली आहे आपल्या? चलो दिल्ली. सो भारत देश हा सगळ्या जगाची राजधानी आहे ऍज अ युवा शक्ती. आणि म्हणून या युवा शक्तीला कामाच्या हाताला तयार केलं तर देशाचा विकास होईल हे ते गणित. आणि त्या गणिताविषयी आज आपण बोलणार. आणि तेच गणित सर कायम सोडवत आहेत, कायम त्याच्यात सपोर्ट करत आहेत. आजचं हे जे काय एक त्यांनी सभा आयोजित केली, सकाळपासून हे 3रा वक्ता आहे, हे त्याचंच एक द्योतक आहे की मुलांसाठी काय करता येईल, या युवा शक्तीसाठी काय करता येईल की तळमळ आम्ही भाऊंच्या करतो साहेब. कारण तुम्ही काही करू शकला, तुमच्यात ना काही अर्थार्जन एकदा व्हायला लागेल चांगल्या पद्धतीने, तर ती आपोआप तुमची फॅमिली, तुमची लोकॅलिटी, तुमचा जिल्हा आणि आपलं राज्य आणि आपला देश हे वरती घेऊन जाईल ऍज अ डेव्हलपमेंट. आणि त्या दृष्टीने आज हेल्थकेअर मध्ये काय करता येईल ह्या विषयी तुम्हाला सांग. ओके. सो मी जसं म्हटलं तसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लागतो. आणि आपण हॉस्पिटल म्हटलं आपल्या डोळ्यासमोर आधी कोण येतो, तो पांढरा कोट घातलेला एक डॉक्टर आणि ब्लू किंवा ग्रीन ड्रेस घातलेली आहे नर्स. म्हणजे हॉस्पिटल हे आपलं इक्वेशन फिट झालेलं. पण त्याच्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं 50% लोक हे डॉक्टर नसतात, नर्स नसतात. मग कोण असतात? तर त्यांना वेगवेगळ्या नावाने, जे मी वन बाय वन तुम्हाला सांगेन, वेगवेगळ्या नावाने त्यांना जॉब रोल देण्यात येतो, म्हणजे रोजगार देण्यात येतो. त्यांना प्रोव्हाइडेड त्यांच्याकडे ते स्किल असेल तर. सो पॅथॉलॉजीमध्ये कधीतरी जाणं झालंय, लॅबोरेटरीमध्ये आजीसाठी म्हणा, आजोबांसाठी म्हणा, काका काकूंसाठी, कोणासाठी तरी पॅथॉलॉजीमध्ये पहिलं गेल्यावर आपण काय करतो, आपण एक रक्त काढून त्याचं एक सॅम्पलिंग टेस्ट साठी देतो, ज्याला आपण म्हणतो एक ब्लड टेस्ट करून घे म्हणतो की नाही आपण. हे ब्लड टेस्ट करणं जे असतं ना, हे हेल्थकेअर मधलं पहिलं दरवाजा उघडतं की तो जॉब रोल असतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फ्लेबोटॉमी असं म्हणतो. हे मेडिकल नाव झालं फ्लेबोटॉमी. म्हणजे रक्त काढण्याची प्रक्रिया जी ब्लड टेस्ट साठी वापरली जाते. आपलं रक्त हे आपल्या आरोग्याचं एक पारदर्शकता चित्र दाखवतं. रक्तात ना काय काय आपल्याला तो रिपोर्ट बघतो की नाही आपण, क्रिएटिनिन कसं आहे, कोलेस्ट्रॉल कसं आहे, हिमोग्लोबिन काय आहे वगैरे वगैरे. तर ते जे रक्त आहे सगळं आपलं, ते रक्त आपल्या आरोग्याचे द्योतक, एक प्रतीक म्हणून दाखवतं की तुम्ही आरोग्यदायी आहात का तुमच्यात काही रोग आहे. आणि पहिली प्रोसेस जी आरोग्यासाठी आहे, तुम्ही कुठल्याही दवाखान्यात जा, ज्या पहिल्या डॉक्टर जरा ब्लड टेस्ट करते, म्हणजे हा पहिला अविभाज्य भाग आहे हेल्थकेअर मध्ये, ज्याला आपण फ्लेबोटॉमी असं म्हणतो. आता हा फ्लेबोटॉमी हा कोर्स 10वी झालेला मुलगा सुद्धा करू शकतो. त्याच्यासाठी काय कोणाला एंट्रन्स टेस्ट द्यायला पाहिजे असं काही नसतं. फक्त 3 महिन्याचा कोर्स आहे. किती महिन्याचा? 3 महिन्याचा. आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठेही लॅबोरेटरी बघितली तर त्या लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला जाणवेल की असा एक्सपर्ट फ्लेबोटॉमीसाठी लोक शोधत असतात की आपको फ्लेबोटॉमी आते आओ मेरे यहाँ जॉब आहे. हा कोर्स आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवतो. त्याच्यात 1.5 महिने हे क्लासरूम ट्रेनिंग असतं आणि 1.5 महिने हे कुठेतरी लॅबोरेटरीमध्ये जाऊन किंवा कुठेतरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍक्च्युअली फ्लेबोटॉमी प्रॅक्टिस ही तुम्हाला मी इंटर्नशिप मध्ये देत असतो. हा पहिला सर्वात छोटा असा कोर्स आहे. 10वी पास 12वी पास कोणीही मुलगा मुलगी याच्यात येऊ शकतो. वयाची मर्यादा मिनिमम 18 अशी आहे, अप टू 45. म्हणजे असं नाही की फक्त मला करता, तुमच्या आई वडिलांना सुद्धा करायचं असेल तर या वया मर्यादात असतील 45 पेक्षा खाली आणि 10वी पास असतील तर व्यवस्थित हा कोर्स करू शकतात. आमच्याकडे अशी कितीतरी एक्झाम्पल्स आहेत
की 40 वर्षाचा पुरुष महिला येतात, हा कोर्स करतात आणि त्यांच्या उपजीविकेसाठी एक अत्यंत उत्कृष्ट असं साधन त्यांचं तयार होतं. आमच्या इथे आता आमच्या दिव्या मॅडम आलेल्या आहेत, पॅम्पलेट आहेत ना आपली, त्यांना सगळ्यांना आता देऊ टाके कुठे पॅम्पलेट? अच्छा, आता नाही आहे. ओके, त्यात तुम्हाला सगळ्या कोर्सची माहिती आहे. तर दुसरे आमचे जे कोर्सेस आहेत, असाच एक छोटा कोर्स आहे की ज्याला परत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक्सरे काढून आण. एक्सरे ऐकलेले की नाही? करेक्ट. सो एक्सरे हा एक छोटा असाच 4 महिन्याचा कोर्स आहे. 2 महिने क्लासरूम आणि 2 महिने हॉस्पिटल जाऊन ऍक्च्युअली एक्सरे, त्याला ऑब्झर्वरशिप असं म्हणतात. ऑब्झर्वरशिप करायची आणि एक्सरेची प्रॅक्टिस करायची. क्षकिरण एक्सरे असं आपण म्हटलं जातं. त्यांना सगळं मिळेल, डोक्याचा एक्सरे, छातीचा एक्सरे, पोटाचा एक्सरे, आणि त्यातला काय दिसतं त्यातनं निदान होतं की तुला तो आजार आहे नाहीये काय, आणि मग त्याचं पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. हा एक 4 महिन्याचा कोर्स आहे. हा एक 12वी झालेला विद्यार्थी करू शकतो. सायन्स प्रिपरेटरी. हे झाले हे 2 जे छोटे आहेत जे प्रायव्हेट कोर्स म्हणून केले जातात. आता आपल्या तर्फे म्हणजे आर्ट तर्फे आम्ही शासन मान्य कोर्सही रन करतो, जे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा या कॅटेगरीत येतात, जे थोडे लॉंग ड्युरेशनचे असतात, पण याला महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट मिळतं. एक कोर्स आहे जो मोठा म्हणजे आता नुसता एक्सरे म्हटला, दुसरा म्हटला मी सर्टिफिकेट 1 इयर कोर्स इन रेडिओलॉजी, ज्यात नॉट ओनली एक्सरे पण कम्प्युटर टोमोग्राफी किंवा ज्याला आपण सीटी म्हणतो. सीटी ऐकलंय? एक्सरेचा मोठा भाऊ. म्हणजे एवढं जर राहिलं लक्षात तरी चालेल, तर त्याच्यात जो आउटकम येतो तो एक्सरे पेक्षा फाईन आणि मोर ॲक्युरेट असतो. टेक्नॉलॉजी पण थोड्या वरच्या लेवलची असते, त्याला सीटी मशीन असं म्हणतात. तर हा 1 वर्षाचा कोर्स आहे जो सर्टिफिकेट कोर्स आहे, ज्याच्यात 5 महिने शिक्षण हे क्लासरूम मध्ये असतं आणि 5 महिने ही इंटर्नशिप हॉस्पिटलला डायरेक्ट मुलाला करायला मिळते. अगेन एलिजिबिलिटी 10वी पास चालेल. ही शासनाचा कोर्स आहे, कारण महाराष्ट्र शासनाचा सर्टिफिकेट करतो. असा जे मुलाला अतिशय एक म्हणजे काय म्हणतात अट्रॅक्ट करतो कोर्स, तो आहे ऑपरेशन थिएटर. म्हणजे मला खरंच स्वतःला एक्सपिरियन्स असा आहे की 8 वर्ष आमचं चाललंय. मुलं जेव्हा तो ब्लू स्क्रब सूट म्हणतात त्याला, ओटीचा स्क्रब सूट घालून आत जातात ना, प्रत्येक मुला वाटतं आता तुम्ही सर्जनच झालं. उतरवत नाही ते बाहेर ओटीमधून आल्यावर सुद्धा इतकं ते असं जिव्हाळ्याचं होऊन जातो तो ड्रेस. म्हणजे कारण ओटी म्हणजे अक्षरशः जीवन मृत्यूच्या खेळाच्या पुढ्यात असतात. सर्जन, अॅनेस्थेटिस्ट आणि स्क्रब नर्स हे 3 मेन रोल तिथे असतात, जे तुम्ही नाही करत ते ती माणसं करत असतात. आणि त्यांची निपुणता ही तुमच्या सक्षमतेवरती असते की तुम्ही त्यांना सपोर्ट कसा करता, ज्याला आपण ओटी टेक्निशियन असं म्हणतो. म्हणजे ओटी मध्ये कसं असतं, प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर. म्हणजे एखादं ऑपरेशन असेल तर त्या पेशंटला आधी प्री ऑपरेटिव्ह केअर म्हणून घेतली जाते. मग त्याला औषध काय द्यायचंय, त्याला रात्रीपासून खाणं काय असतं, ओटी मध्ये याच्या आधी त्याच्या अर्धा 1 तास आधी काय जबाबदारी घेतली जाते, त्याला प्री ऑपरेटिव्ह असं म्हणतात. दुसरी स्टेज असते ओटी मध्ये इंट्रा ऑपरेटिव्ह. म्हणजे जेव्हा ऍक्च्युअली ऑपरेशन चालू आहे आणि पेशंटचं शरीर उघडलं गेलंय आणि ऑपरेशन चालू आहे, सर्जन द मोस्ट टेन्स्ड टाइम, त्यावेळी त्या टेक्निशियनला काय करायला लागतं, कुठली हत्यारे द्यायला लागतात, अॅनेस्थेशिया पासून ते तुमच्या सर्जरीपर्यंत. आणि एकदा का ती उघडलेली पेटी बंद झाली पेशंटची आणि पेशंटला थोडा कॉन्शियसनेस याचा अवधी असेल, त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह असं म्हणतात. त्यावेळी काय केअर करायची असते, ह्या सगळ्याचं शिक्षण या ओटी टेक्निशियन कोर्समध्ये दिलं जातं. हा 1 वर्षाचा कोर्स आहे. रेडिओलॉजी टेक्निशियन, ओटी टेक्निशियन. ओटी टेक्निशियन म्हणजे ऍक्च्युअली हार्ट ऑफ द हॉस्पिटल. ह्याच्यात सुद्धा 10वी पास झालेला 18 वर्षाचा कॅन्डिडेट चालतो, नॉट नेसेसरी 12वी सायन्स पाहिजे. आणि हे सगळे गव्हर्नमेंट मान्यता प्रोग्राम आहेत. आता दुसरे 2 जे लॉंग टर्म प्रोग्राम आहेत, त्यातला एक प्रोग्राम आहे म्हणजे डायलिसिस टेक्निशियन. डायलिसिस हे नाव ऐकलंय का तुम्ही? नसेल तर आपण थोडी त्याची ओळख करून घेऊया. आपल्या शरीरात किडनी असते, एवढं माहिती आहे? इकडे असते, इकडे असते, इकडे असते, इकडे असते. कुठे असते किडनी? इकडे? इकडे नक्कीच नाही. इकडे एकच भाग असतो शरीराचा, बरोबर ना, मेंदू.
किडनी कुठे असते? बॅक साईड, ह्या साईड असते किडनी, असा छोटासा एक भाग असतो. किडनीचं काय फंक्शन असतं शरीरासाठी? किडनी काय करते? सॉरी, वेस्ट मॅनेजमेंट थ्रो करते सगळं. म्हणजे इम्प्युरिटी असते ती आपल्या युरिनद्वारे बाहेर घालवण्याचं काम किडनी करते. आता जेव्हा किडनीची फंक्शनॅलिटी होत नाही तेव्हा बॉडीमध्ये वेस्ट तयार होते, ती थांबू शकते का? ती जर नाही थांबणार ना, मग ती वेस्ट बाहेर कशी काढायची? त्यामुळे ज्याला एक्सटर्नल किडनी प्रोसेसने ती वेस्ट बाहेर करायला लागतात त्या प्रोसेसला डायलिसिस असं म्हणतात. लक्षात राहील डायलिसिस म्हणजे काय? तुम्ही कोर्स कुठेही करू नका, पण आज ह्या एज्युकेशन मध्ये ही माहिती तुम्हाला कळेल, ह्याचा आनंद घ्या. कळतंय? एक्झॅक्टली. प्युरिफिकेशन ऑफ वेस्ट बाय एक्सटर्नल मीन्स इज डायलिसिस. ओके? जे काम किडनी करू शकत नाही ते बाह्य मार्गाने ते डायलिसिस मशीन करतं आणि प्युअर ब्लड आत घेतं. त्याला डायलिसिस असं प्रोसेस म्हणतात. तर हा डायलिसिसचा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, शासन मान्य. आता ह्याच्यात ज्या मुलांना मुलींना असं वाचण्याचं जास्ती इंटरेस्ट नसतो त्यांना हा कोर्स अतिशय चांगला आहे, कारण ह्या कोर्समध्ये मशीनवरचं ट्रेनिंग हे जास्ती दिलं जातं. एकच पुस्तक आहे, ते पुस्तक 2 वर्ष वाचायचं असतं. त्यामुळे कारण रेडिओलॉजी म्हटलं तर थोडं फिजिक्स हे शिकायला लागतं रेडिओलॉजी. ऑपरेशन थिएटरला थोड्या सर्जरी म्हणजे मेडिकलचा अभ्यास थोडा करायला लागतो. डायलिसिस एक असा 2 वर्षाचा कोर्स आहे की ज्याच्यात ज्यांची पढण्याची तयारी थोडी कमी असते, काय रोज पुस्तकं वाचायची, त्यापेक्षा एक चांगलं ठोस स्किलच घेऊया फक्त. ते हे जे स्किल आहे हे डायलिसिस मध्ये असते, कारण ते जास्ती मशीन ओरिएंटेड स्किल आहे. थिअरी ऑफकोर्स तुम्हाला वाचायला लागते पण एवढी कठीण नाही. कारण आता पुढचा कोर्स मी जे सांगेल ते जे पणातू विद्यार्थी आहेत, 11वी चष्मा लागलाय त्यांना वाचून पुस्तक वाचलंय जोरदार, अभ्यास केलेला आहे जोरदार, तो कोर्स आहे 2 वर्षाचा, म्हणजे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट, मेडिकल लॅब टेक्निशियन. अतिशय पॉप्युलर कोर्स, पण भरपूर जॉबची उपलब्धता. ह्याच्यात तुम्ही 5 ते 6 सब्जेक्ट शिकताय या 2 वर्षात. आता मी जी नावं घेईन त्यांनी घाबरायचं नाही, कारण ते शिकवतात चांगले कोर्सेसमध्ये. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, ब्लड बँक, मॉलिक्युलर बायोलॉजी. आता हे सब्जेक्ट काय ह्याच्याविषयी मी परत बोलायला लागलो तर आपल्याला अजून एक अर्धा दिवस लागेल पुढचा. बॅक्टेरिया, व्हायरसेस, बॉडी फ्लुइड्स, मॉलिक्युलर अनालिसिस, ब्लड बँक ऐकलेलं तुम्ही, ब्लड बँकेत जाऊन आपण रक्तदान करतो, या सगळ्याचं ट्रेनिंग ह्या कोर्समध्ये दिलं जातं. 2 वर्षाचा कोर्स आहे आपण. त्यातलं प्रत्येक वर्षी एक 5 ते 6 महिने क्लासरूम ट्रेनिंग असतं आणि उरलेले 4 ते 5 महिने हे लॅब रूम ट्रेनिंग असतं, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन द पॅथॉलॉजी. असे हे 4 कोर्स, 2 सर्टिफिकेट 1 वर्षाचे, 2 डिप्लोमा 2 वर्षाचे आणि 2 छोटे कोर्स जे 3-4 महिन्याचे आहेत, म्हणजे ज्याला आपण फ्लेबोटॉमी, एक्सरे असे 2 म्हणतो. हे सगळं जो खपट मसाला जो मी सांगतोय तुम्हाला एवढ्या कोर्सेसचा, ह्या सगळ्याला एक नाव आहे मेडिकल क्षेत्रात, ज्याला आपण पॅरामेडिकल प्रोग्राम असं म्हणतो. आता हे नाव जर का मी तुम्हाला सांगितलं नसतं की हा पॅरामेडिशियन आहे, तर तुम्हाला हे माहिती होतं की एक्सरे टेक्निशियन तुम्ही बघितलाय, ती ब्लड काढणारी व्यक्ती तुम्ही बघितली आहे, पण तो पॅरामेडिकल एक्सपर्ट आहे फील्ड मधला हे तुम्हाला माहिती नव्हतं. माहिती होता हा शब्द पॅरामेडिकल? पॅरामेडिकल शब्दाची तुम्ही जर का फोड केली म्हणजे हा आमचा एक त्याच्यावरती इझीनेस ऑफ अंडरस्टँडिंग असतं. मेडिकल क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. वैद्यकीय क्षेत्राला मेडिकल असं नाव आहे. पॅरलल टू मेडिकल इज पॅरामेडिकल, हे इझिली लक्षात राहील. पॅरा मेडिकल, पॅराला पॅरलल करून टाका. म्हणजे हे जे मी तुम्हाला नवे नवे जॉब रोल सांगतोय आणि ह्याची नितांत आवश्यकता हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहे. नितांत म्हणजे याची खूप डिमांड आहे. आपण इथे डहाणू, पालघर डिस्ट्रिक्ट, ठाणा डिस्ट्रिक्ट ह्याच्यावर तुम्ही तुमच्या घरातनं जरी बाहेर पडला आणि पुढे पॅथॉलॉजी दिसली, डायग्नोस्टिक सेंटर दिसलं, एक्सरे सेंटर दिसलं, तुम्ही जाऊन विचारा की याच्या माणसाने काय ते सांगेल नाही तुला येत असेल, सर्टिफिकेट असेल, ये माहिती जॉब देतो. इतकी गरज आहे या क्षेत्रात. आता ह्या क्षेत्रात का जायचं बरं? आज 10वी नंतर किंवा 12वी नंतर अशा करिअरच्या काय संधी की ज्यांना तुम्हाला जॉब मिळू शकतात पटापट?
तुम्ही कॉमर्सला जा, बीकॉम व्हा, सायन्सला जा, बीएससी व्हा, आर्ट्सला जा, बीए व्हा. तुमचे मित्रमैत्रिणी असतील जो हाच डिग्री कोर्स करताय त्यांच्याशी चौकशी करा की तुझ्या बॅच मध्ये काय 400 बीएससी बाहेर पडले, त्या 400 बीएससी पैकी 40 लोकांना तरी जॉब मिळाला. तुम्हाला उत्तर सापडेल मी काय सांगते. पण तुम्ही हा एखादा असा कोर्स केला की ज्याला परत मी ते 2 शब्द वापरते, एज्युकेशन अँड स्किलिंग. बीएससी झालेल्या मुलाला विचारा तुला नक्की काय येतं बीएससी झाल्यावर, तो काय उत्तर देतो. आणि बीएससी विथ किंवा 12वी विथ ओटी झालाय, 12वी विथ डायलिसिस झालाय, 12वी विथ रेडिओलॉजी झालाय, त्याला प्रश्न तुला काय येतं. तोच मुलगा तीच मुली कॉन्फिडन्स घेऊन बिना एक्सरे काढू शकते, बिना ब्लड सॅम्पलिंग करू शकते. हे जे मी करू शकतो हे जे सांगतात, टेक इट फॉर शुअर, त्यांना ऍटलीस्ट जॉब रेडीनेस आहे. आपण बरेच वेळा असा उहापोह ऐकत असतो की जॉबच नाही आहेत मार्केटमध्ये. असं नाहीये. जे जॉब आहे ते जॉब करणारे हार्ट अवेलेबल नाहीये अशी पण कथा आहे. आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये तर वी आर कनेक्टेड फॉर 8 इयर्स, ही डेल्टा किंवा ही गॅप ही फार मोठी आहे. आज मुंबईतल्या जवळजवळ 15 लिडिंग हॉस्पिटलच्या आम्ही पार्टनर्स आहोत. अगदी यू नेम द हॉस्पिटल आम्ही आहोत तिथे. आणि इथे पण आता तुंगा म्हणून एक ह्याला म्हणजे बोईसरला पण त्याचा आउटलेट आहे, तुंगा हॉस्पिटल. त्याच्यात आमची बोलणी चालू होणार. ते बोईसर मीरा रोड ह्या भागात त्यांच्या शाखा आहेत वेगवेगळ्या. आता ह्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या आजूबाजूच्या लॅबोरेटरीज, डायग्नोस्टिक सेंटर्स ह्याची चौकशी तुम्ही जरी केली तरी तुम्हाला मी जे सांगते त्याचा पडताळा येईल हे बघा. आणि या दृष्टीने जरी 10वी पास, 10वी नापास हा पण मगाशी मी विषय मांडला. तर आज आपण जे 140 कोटी संख्येचा विचार केला, लोकसंख्येचा, त्यातले 60% तर तुम्ही आहात. पण त्यातले 8 ते 10% जे आहेत ना, हे अति एजेड लोक ह्या कॅटेगरीत येतात. म्हणजे 70-75च्या वरचे. कदाचित तुमच्या घरी ही कोण ना कोण मंडळी असतील की जी अंथरुणाला खेळली आहेत, पण त्यांची सेवा करणारा माणूस आपल्याला मिळत नाही, ज्याला आपण केअर गिव्हर म्हणतो. तो ब्युरो मधला जो माणूस येतो आणि काम करतो ते घरी येऊन वृद्धापकाळातली सेवा, किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण जेरियाट्रिक केअर असं म्हणतो. तर परत नॉट नेसेसरी फक्त युथ, पण जे 20 ते 45 या वयोगटातले स्त्री पुरुष आहेत आणि जे युथ म्हणजे तुम्ही पण 18 ते 20 गटातले, आणि ज्यांचं क्वालिफिकेशन नाहीये, तो पत्रक नाहीये त्यांच्याकडे, 10वी पास, 12वी पास, डिग्री पास, त्यांच्यासाठी सुद्धा हा केअर गिव्हर प्रोग्राम हा एक उत्तम गोल्डन अपॉर्च्युनिटी आजच्या तारखेला. कारण आपली जी एकंदरीत सोसायटीची संरचना आहे की म्हातारी माणसं घरी आहेत, यंग माणसं काम करायच्या दृष्टीने बाहेर जातात आणि म्हाताऱ्या माणसांची काळजी करायला घरी कोणी नसतं. तर हा जो काळजीवाहू माणूस आहे, ह्या काळजीवाहू माणसाला ट्रेनिंग देणं हे सुद्धा आम्ही करतो. मग त्या माणसाला जो बेड रिडन असतो, जो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आलाय, खाणं कसं भरवायचं, आंघोळ कशी घालायची, कपडे कसे बदलायचे, औषध पाणी कसं करायचं, त्याच्याशी गप्पा कशा मारायच्या, हेही एक ट्रेनिंग आहे. आणि त्याने ती लॉंगेव्हिटी वाढते. आज आमच्या घरात म्हणजे विच आय मिसिंग अ लॉट 102 वर्षाचे आजोबा होते, ते आता 4 दिवसापूर्वी गेले. ते आमच्या घरी 1 वर्ष असे अंतरुणात होते आणि आय एम व्हेरी लकी की आमच्या घरी असा एक केअर गिव्हर माणूस 1 वर्ष काम करत होता. तर मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे बाहेर कामात जायचो, पण त्यांची काळजी कोण घेणार. तर हा जो केअर गिव्हर रोल आहे, आणि तुम्हाला सांगतो खरंच, हा केअर गिव्हर रोल हा पगाराच्या दृष्टीने हायएस्ट पगार घेतो, 35,000 ते 40,000 पर मंथ. आणि प्लस तो ज्या घरी राहतो त्या घरी राहायची खायची व्यवस्था असते. म्हणजे तुम्ही जरी आता पालघरात असाल, ठाण्यात असाल आणि मुंबईला हे काम मिळालं तरी मुंबईच्या घरी राहायला तुम्हाला मुंबईत घर शोधायची गरज नसते. तुम्ही त्याच घरी राहणार, तिथेच उठत बस करणार, खाणार पिणार, आणि त्या माणसाची फक्त चोख व्यवस्था तुम्ही ठेवणार आणि ह्याच्यावरती तुम्हाला पगार मिळणार. म्हणजे ही एक अपॉर्च्युनिटी आहे की ज्यांना आजच्या ह्या फ्रेमवर्क मध्ये क्वालिफाईड म्हणून धरलं जात नाही, पण उपजीविकेसाठी एक उत्तम साधन तयार आहे ऍज अ केअर गिव्हर फॉर द सोसायटी. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे सगळे ऑल माय फ्रेंड्स, हेल्थ केअर हे प्रोफेशन आहे ना, ज्याला नोबल प्रोफेशन म्हणतो. म्हणजे ज्याला एक
एक वरचं स्थान ते फक्त पैसे कमवा ह्या दृष्टीने नसतं. तुम्ही एखाद्या रुग्णाची सेवा करता, कोणातरी जीवन दान देत असता आणि तो रुग्ण तुम्हाला त्याचे आशीर्वाद देत असतो. तो रुग्ण तुम्हाला तथास्तु म्हणत असतो आणि त्यातनं मिळणार पुण्य हे आपलं अजून पुढचं करिअर ग्राफ घडवायला मदत करू शकतो. त्यामुळे ज्यांना हेल्थकेअर मध्ये याची इच्छा असते त्यांनी एक गोष्ट मात्र नक्की ठेवायला द्यायला की हा 10 ते 5 असा जॉब नाहीये, हा बँकेतला जॉब नाहीये, हा कुठल्या तरी कंपनीत जाऊन 9 ते 3 या वेळात करायचा जॉब नाहीये. जोपर्यंत रुग्णाला बरं वाटत नाही, जोपर्यंत रुग्ण माझ्या पुढ्यात आहे, तोपर्यंत मी माझ्या कामात व्यस्त आहे आणि त्याचा मोबदला मला मिळेल. ते कोणी फुकट काम करायला लावत नाही. किती जणांना तुम्ही कोविडमध्ये बघितलं की जे हेल्थकेअर मध्ये काम करताना त्यांचे जॉब केले, नॉट वन. पण अगदी आयटी ज्याचा बबल आणलाय, किती लोकांचे आज जात आहेत अजून आयटी मध्ये. नॉर्मल कॉर्पोरेट क्षेत्रात किती लोकांचे जॉब आज जात आहेत, पण जे हेल्थकेअर मध्ये आहे त्याचा कोणाचाही जॉब जाणार नाही. कारण ही आज निकडीची गरज आहे आणि एक्सपिरियन्स आणि स्किल्ड हँड्स याच्यात कमी आहे. म्हणून हे क्षेत्र आजच्या युवाने निवडलं, त्याच्या भरपूर संधी तुम्हाला पुढे आल्या. हे शिकता शिकता समजा तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकला, जर्मनी, फ्रान्स, जपान, का जायचं नाही की 12वी पास मुलगा आपली बॉर्डर क्रॉस करू शकत नाही. आज ह्या देशांमध्ये हे काम करायला मनुष्यबळ नाहीये. ती एक लँग्वेज तुम्ही शिकला तर तुम्ही बाह्य देशाची सुद्धा स्वप्न बघू शकता. एवढं या क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे. माझ्या मते दिस इज वेअर आय विल स्टॉप. कारण हे मेन मला तुम्हाला सांगायचं होतं. भरपूर पोटेन्शियल आहे, खूप संधी आहेत प्रोग्रामच्या. मॅडमांना तुम्हाला त्या पॅम्पलेट्स देतील, ते पॅम्पलेट्स प्रत्येकाने घ्या, ती वाचा. काही शंका असतील तुमचा नंबर देते ना, त्याच्यावरती नंबर आहे पॅम्पलेटवरती, जरूर चौकशी करा. मी भावना शब्द दिलाय, ते छोटे कुठले प्रोग्राम आहेत ते आपण इथेच चालू करूया. पण तुम्हाला इथे यायचे तर दुसरा एक मला पटकन म्हणजे जातात आहे जो तुम्हाला नक्की एक मुद्दा मला सांगायचा आहे. आज हे जे तुम्ही सगळे ज्याला आपण जेनझी असं पण एक युथ म्हणतो, हसू आलं पण म्हटलं तुला जेनझी म्हणजे कळलंय की आम्ही वेगळे आहोत. खरंच चांगले आहे, वेल इन्फॉर्म्ड आहात, तुमची एनर्जी अपार आहे, फॅन्टॅस्टिक. तुम्हाला कळतं चटकन, समजतं पटकन, तुम्ही तसेच सेल्फ मेड आहात. पण एवढ्या लोकांची म्हणजे एवढ्या मुलांची आता जवळजवळ 5,000 10,000 इतक्या मुलांचं बोलून झालं पाहिजे. मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या, त्या तुम्ही जर का नीट सांभाळल्यात ना, तुम्ही आहात त्याच्यापेक्षा अजून वेगाने पुढे जा तुमच्या करिअरच्या दृष्टीने. पहिली गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची वाटते की तुमचा स्पॅन ऑफ अटेन्शन खूप कमी आहे. एका गोष्टीत तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला जाल ना, तुम्ही क्षणार्धात दुसऱ्याकडे एकदम विचलित होता. तसं होऊ नका. करिअर हे असं विचलित होऊन करता येत नाही. एक गोष्ट तुम्ही ठरवले ते ठरवून लॉजिकल एंडपर्यंत जा, कम्प्लीट करा आणि दुसरीकडे बघा. तर त्याला तुम्हाला एक जस्टिस देतात की कम्प्लिशन व्यवस्थित झालं. दुसरी महत्वाची गोष्ट मी बघतो हल्लीच्या मुलात आणि जेनझीज मध्ये, तुम्हाला मोबिलिटीचा खूप कंटाळा आहे. मी राहणार इथे म्हणजे मला ह्याच्यात जवळच्या जवळ पाहिजे, तिकडे जवळच्या जवळ पाहिजे, मी लांब जाणार नाही. थोडं का पालकांचा पण आहे, आमच्या मुलीला लांब कसं पाठवणार. पण जेव्हा तुम्ही अजून सक्षम व्हाल, पुढे जा आयुष्यात, आज 18 वर्षाचे आहात, 25 वर्षाचे व्हाल, तुम्हाला जो जॉब मिळणार तो तुम्हाला नॉट इझिली घराच्या बाहेर नाही मिळणार. त्या जॉबसाठी तुम्हाला बाहेर जायलाच लागणार आहे. अनलेस प्रत्येक जो विभाग आहे तो विभाग एवढा सक्षम असेल की असलेल्या प्रत्येक युवा शक्तीला तिथे जॉब देता आला पाहिजे. पण ते कदाचित शक्य होणार नाही. तर त्या दृष्टीने आत्ताच ते म्हणतात तसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि मॅन म्हणजे मला ते जेंडर बस प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट. तर असं असेल तर शिकायच्या दृष्टीने सुद्धा पुढे जायला लागलं तर त्यात तुमच्या त्या श्रमाचा कमीपणा व्हायला नको. आज आमच्या ऑफिसात म्हणजे माझं एक ऑफिस आहे भायखळ्याला, वाशिंद, इकडनं आमचा एक कर्मचारी तिथे कामाला येतो. वाशिंद आहे कसाऱ्याच्या पुढे सेंट्रल लाईन, वसईवर नाही, या दिव्या मिळत वसईवर ना भायखळ्याला येतात. तुम्ही ते युवा म्हणजे माझे तर जवळजवळ 100 केस पांढरे, तुमचे 100% केस काळे आहे की नाही. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे जे तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही करू शकता. तर ही एनर्जी असेल ना तर शिकायच्या दृष्टीने हा तुमच्या थोडकेपणा आणू नका की मला इथेच असेल तर मी इथे शिकायला जाईल, मला लांब असेल तर मला शिकायला जायला येणार. त्यात तुमच्या करिअर प्रगतीला थोडी कमतरता येऊ शकते. म्हणजे ही 2 लिमिटेशन तुम्ही सांभाळली. टुडे जेन झी इज अ पॉवर
पॉप्युलेशन. एवढा कॉन्फिडन्स म्हणजे जेवढ्या लोकांशी मी बोललो आतापर्यंत ह्या दोनच गोष्टी मला प्रकर्षात आल्या. मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोचवाव्या त्या. सगळेच तुम्ही असे असाल असंही मला म्हणायचं नाहीये, पण असे असाल तर असे राहू नका फक्त दिनचर्येचे. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज आस्क ओपनली एनी क्वेश्चन दॅट यू हॅव अबाउट एनी करिअर क्वेश्चन ॲज अ हेल्थ केअर किंवा काही या संबंधी विचारायचं असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न आहे का विचारू शकता? याचा अर्थ कोणाला प्रश्न पडलेलाच नाही. एवढंच रामायण धरून सुद्धा सर्व